बाबा शरद पवार अमरावतीमध्ये आले होते आणि त्यांनी असं म्हटलं आहे की 2019 मध्ये चूक झालेली आहे, ती चूक दुरुस्त करण्यासाठी आता मी आलेलो आहे. मी अमरावतीच्या जनतेची माफी मागतो. असं आहे की युवासेना पार्टीच्या वतीने मागच्या वेळेस पवारसाहेबांच्या आशीर्वादामुळं नवनीत राणा यांना पाठिंबा मिळाला. आदरणीय पवारसाहेबांनी त्यांना पाठिंबा दिला, प्रचार करायला आशीर्वाद दिला आणि पवारसाहेब खूप सिनियर नेते आहे. आज नवनीत राणा त्या ठिकाणी पवारसाहेबांच्या आशीर्वादामुळंच त्यांना खासदार बनण्याची संधी मिळाली. ये वाला लेते हैं। इन्वर्टर एसी। आप गैम्बलर हो ना? गैम्बलर? जुआ खेलते हो ना? तुम जुआ खेलते हो? अरे नहीं, ये तो कुछ भी बोले जा रहे हैं। इतनी महंगी और नाजुक एसी खरीद कर स्टेबलाइजर नहीं लोगे तो ये जुआ नहीं हुआ तो क्या हुआ? सिर्फ एक फ्लक्चुएशन आपके इन्वर्टर एसी के पार्ट्स को डैमेज कर सकता है. उसे वी गार्ड से सुरक्षित रखिए. वी गार्ड, इंडियाज नंबर 1 स्टेबलाइजर. मिळेल तेव्हा. आणि आज पवार साहेबांना सुद्धा जेव्हा भाजपमध्ये नवनीत राणा गेल्या आणि युवासेना पार्टीचा आम्ही त्यांना पाठिंबा दिला, तर भाजपमध्ये जायच्या आधीसुद्धा नवनीत राणांनी पवार साहेबांची आशीर्वाद घेतला आणि सांगितलं त्यांना. तर मला असं वाटतं की पवारसाहेब नेहमी आमच्यासाठी आदरणीय आहे, नेहमी त्यांचा रिस्पेक्ट आमच्याजवळ त्यांचा आहे. पण ज्या भाजपमध्ये नवनीत राणा गेल्या त्याच भाजपमध्ये पवारसाहेबांची सुद्धा इच्छा होती, म्हणून अजित पवारांना त्यांनी पाठवलं. आणि अचानक सुप्रियाताईच्या हट्टापायी त्यांना कुठंतरी ते थांबावं लागलं. म्हणून त्यांच्या मनामध्ये भाजप आहे आणि जिभेवर फक्त त्यांच्या होठावर फक्त विरोध आहे. तर मनामधल्या भाजपमध्येच नवनीत राणा आहे पवारसाहेबांच्या. आणि होठावर जरी विरोध असला, होठावर जरी ते बोलत असतील, तरी पवारसाहेबांच्या मनामधल्या भाजपमध्येच नवनीत राणा आहे आणि युवा स्वाभिमानचा त्यांना पाठिंबा दिला आहे आम्ही. आणि मला असं वाटते पवारसाहेब मनापासून अंदरून पूर्ण ताकदीनं नवनीत राणाला आशीर्वाद देत आहे. काँग्रेसच्या दबावामुळं आणि उद्धव ठाकरेंच्या दबावामुळं ते आज बोलले असतील, पण मला त्यांच्या मनातली प्रत्येक गोष्ट माहीत आहे. कारण त्यांनी एकदा राष्ट्रवादीची तिकीट नवनीत राणाला दिली, त्या पराभूत झाला. नंतर युवासेना पार्टीच्या तिकीटवर त्या उभ्या राहिल्या आणि त्याला पाठिंबा पवारसाहेबांनी दिला. म्हणून पवारसाहेबांचे माझे जे संबंध आहे ते खूप चांगल्या पद्धतीचे आहे. त्यांच्या मनामध्ये काय आहे ती भाजप आहे हे मला माहीत आहे. थापाड्यांची लंका जाळण्यासाठी अमरावतीला आलो असं उद्धव ठाकरेंनी आज म्हटलं. उद्धव ठाकरे हे असं समीकरण आहे की मला असं वाटते बाळासाहेबांचा जर एक एक शब्द सगळ्यांनी ऐकला की शिवसेना जेव्हा काँग्रेसच्या दारामध्ये नाचल तेव्हा मी त्या शिवसेनेचं शटर बंद करून टाकीन. आणि एक नाचोळा जो आहे आपला संजय राऊत, जो काँग्रेसच्या दारामध्ये सोनिया गांधींच्या दरबारामध्ये नाचतो, त्याच पद्धतीनं उद्धव ठाकरेंनी पूर्ण बाळासाहेबांचे विचार, बाळासाहेबांचे आचार, बाळासाहेबांची दिशा विसरून एका मुख्यमंत्री पदासाठी त्यांनी भाजपसोबत बेमानी केली, भाजपच्या नेत्यांसोबत बेमानी केली, भाजपच्या वोटरसोबत, हिंदुत्वाच्या वोटरसोबत बेमानी केली. आणि मला असं वाटते आज उद्धव ठाकरे जे भोगत आहे त्याच्यामागे बाळासाहेबांचा आशीर्वाद नसल्यामुळं, तो बाळासाहेबांचा आशीर्वाद एकनाथजी शिंदेसोबत आहे, मोदीजींसोबत आहे, मोदींच्या हिंदुत्वासोबत आहे. त्यामुळं आज उद्धव ठाकरेने कितीही मोदीजींवर, एकनाथजी शिंदेंवर, देवेंद्र फडणवीसांवर काही टीका केली, माझ्यावर जर टीका केली तर एक लक्षात ठेवा, उद्या हनुमान जयंती आहे, हनुमान भगवंताचा जन्म उद्या होणार आहे. आणि त्या दिवशी या अमरावतीमध्ये पुन्हा हनुमान चालिसाचं पठण आणि मोठ्या प्रमाणात हनुमान भगवंताची महारॅलीसुद्धा निघणार आहे. आणि त्या अमरावतीमध्ये येऊन पुन्हा ते हिंदुत्वाला डिवसण्याचं काम करत आहे. ते लक्षात ठेवा, खोटं हिंदुत्व जे उद्धव ठाकरेचं ते उघड पडलेलं आहे आणि खरं हिंदुत्व एकनाथजी शिंदेंचं हे डोळ्यासमोर आहे. आणि या देशामध्ये हिंदुत्वाला टिकवणारं कोण आहे बाळासाहेबांच्या विचाराला, ते देशाचे पंतप्रधान मोदीजी आहे. म्हणून उद्धव ठाकरेंनी इथून किती थापा मारल्या तर जनतेचं त्याच्याकडे लक्ष जाणार नाही, कारण हा हिंदुत्व सोडून काँग्रेसच्या दरबारामध्ये गेला आहे. हो, सायन्स स्कूल मैदानावरनं वाद सुरू झालेला आहे. 24 तारखेला बच्चू कडूंच्या उमेदवाराची याच ठिकाणी रॅली निघणार आणि त्याच ठिकाणी अमित शहाची देखील सभा आहेत. ते म्हणतात की आम्हाला परवानगी दिलेली आहे. असं आहे, आमच्याकडे ओसी आहे,
बच्चू कडूला नेहमी मीडियाप्रेमी आहे. ते मीडियाला मध्ये राहण्याची त्यांची सवय आहे. कोण्या मोठ्या माणसाला विरोध करणे आणि TRP मिळवणे हा त्यांचा धंदा झालेला आहे. पण सत्य परिस्थिती आहे की 4 वेळा युवासेना पार्टीच्या नावाने परमिशन मागितली, राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादाची पक्ष आहे त्यांच्या नावाने परमिशन मागितली, भाजपच्या नावाने परमिशन मागितली. त्याच्या सगळ्या ओसे आमच्याकडे आहे. 23 आणि 24 तारखेला जे परमिशन मागितली त्याची ओसी आहे. आणि शहरामध्ये एकच ग्राउंड आहे, जे ग्राउंड शहराच्या मध्य ठिकाणी आहे. आणि देशाचे गृहमंत्री आदरणीय अमित शहाजी येत आहे आणि देशाचे गृहमंत्री त्यांचे प्रोटेक्शन सिक्युरिटीच्या हिशोबाने मला असं वाटते की सायन्स कोर्सपेक्षा दुसरं कोणतं ग्राउंड नाही आहे. आणि त्यांची फक्त रॅली आहे आणि आम्ही मागणी त्यांच्या पहिले केलेली आहे, आमचा जो ओसी आहे. तर मला असं वाटतं की शहरामध्ये एखादं ग्राउंड जर असलं तर जिल्हा अधिकारी आणि पोलीस विभागाच्या माध्यमातून एखाद्या मोठ्या व्यक्तीचा जर दौरा असला तो 2-2 तासासाठी प्रत्येकाला देता येते. म्हणून सकाळपासून तर 3 वाजेपर्यंत आम्ही मागितला आहे. 3 नंतर ते कुठली रॅली कुठला कार्यक्रम 3 वाजतानंतर करू शकतात, त्याच्यात काही प्रॉब्लेम नाही आहे. पण त्याचं जर भांडवल करायचं आहे, त्याचा जर विरोध करायचा आहे, जर हिंदुत्वाच्या विचाराच्या रॅलीचा किंवा प्रोग्रामचा अमित शहाजींचा विरोध करून त्यांना प्रसिद्धी मिळवायची आहे तर त्यांना लखलख आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.